प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण. उत्सव तीन रंगाच्या आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व उपस्थित तमाम देशबांधवांनो, प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या ठिकाणी भाषण करण्याची संधी दिली व मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझ्या वर्ग शिक्षकांची आभारी आहे. आज आपण येथे आपल्या प्रजासत्ताक दिन साजरी करण्यासाठी जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. आपल्या देशाचे स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली. या समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना तयार करून ती स्वीकारली व 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आणली. आपला भारत देश एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. आपल्या देशाने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. त्याला सार्वभौमत्व मिळाले. त्यामुळे संपूर्ण भारत देशात प्रसन्नता निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हा आपला राष्ट्रीय समारंभ आहे. तो संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी नवे संकल्प केले जातात. हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की आपण आपल्या देशाला अधिक सुदृढ, सुखी व समृद्ध बनवले पाहिजे. त्याबरोबर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर नेहमी देशहितासाठी केला पाहिजे. शांतता, समता, बंधुता ही मूल्ये आपण जोपासली पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा नेहमी आदर राखला पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी आपली मानवंदना असेल. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत.